हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आय होप सगळं बरंच असेल. कसा गेला मग तुमचा आजचा दिवस? माझा ठीकठाक गेला. मला एक सांगायचं आहे, माणसं कशी असतात ना वेगवेगळी. म्हणजे जेव्हा मी लहान होती तेव्हा ते लोक विचारायचे की हिचा रिझल्ट कसा आला, कसा गेला. मग थोडी थोडी जशी जशी मोठी होत गेली, मग 10वीचा रिझल्टमध्ये किती टक्के भेटले, मग अजून मोठी होत गेली, मग 12वीमध्ये किती टक्के भेटले, मग ग्रॅज्युएशन केलं, मग ग्रॅज्युएशनमध्ये किती टक्के भेटले. म्हणजे लोकांना ना एक हेच असतं, म्हणजे आता काय चाललं आहे हिच्या आयुष्यामध्ये. म्हणजे ते लोक स्वतःचं काय बघतच नाही. तुम्ही स्वतःचं बघा ना यार, दुसऱ्यांचं काय करायचं आहे. मी तर कधी कोणाला असं विचारणार, अच्छा 12वीमध्ये किती टक्के. हां, मी माझ्या स्टुडंटला विचारते, कारण की आता तुला केवढे मार्क्स भेटत ते तर मला विचारायला लागेल. मी त्यांचे क्लासेस घेते. म्हणजे असं कोणाला पण ऐरा गैरा म्हणजे जाता येताना, अच्छा 12वी में इतना पर्सेंटेज मिला, अच्छा अभी 15th में हो, अच्छा अभी 10th में हो, असं कोणालाच कधीच विचारलं नाही. पण हां, समोरचा माणूस जर माझी माहिती घ्यायला लागलं तर मग मी विचारते. हे माझं आहे, म्हणजे मी टिट फॉर टॅट करते. माझं एक आहे हे असं. मी माफी नाही देऊ शकत. म्हणजे समोरचा माणूस जसं माझ्याशी वागतो तसंच सेम मी त्याला वागून दाखवते. मी असं नाही, फॉरगिव्ह नाही करू शकत. माहीत नाही, ते माझ्यामध्ये नाही आहे आणि मी नाही विसरू शकत काही गोष्टी. सॉरी फॉर दॅट. पण मी तशीच आहे. मला कोणी काय केलं मग मी त्याला तसं सेम टू सेम करून दाखवते. सॉरी, बट तो माझा बिहेवियर आहे, माझा नेचर आहे. पण मला असं वाटतं की जर कोण आपल्याला काय बोलतं आहे तर म्हणजे नाव घेऊन जर बोलत असेल तर त्याला बोलावं. मी कोणत्या टॉपिकवर होते, कोणत्या टॉपिकवर आले, तर मग मी सांगत होती. हां, तर मग ग्रॅज्युएशन झालं, तर ग्रॅज्युएशन माझं किती टक्के पडले. मग एक दिवस तर असं झालं की माझं सगळं स्टडीज झालेले आणि मी कम्प्युटर क्लासला होती. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करत होती. तर मग मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होती तर मी अशीच एकदा घरी आली आणि बसली आणि सोबत मी ना टीचिंगही करायची, तिथेच शिकवायची पण आणि शिकायची पण. आणि तर ते करता करता मी एकदा घरी आली आणि कोणतरी बोललं, मला घरी आरती बोलतात. तर कोणतरी असं एक बाई आली आणि बोलते, आरतीचं लग्न आहे, आरतीचं लग्न आहे. तर मग एक बाई आली आणि बोलते, तुझं लग्न आहे काय? तर मी बोलली, म्हणलं माझंच लग्न, मला नाही माहिती. तर मी म्हणलं, माझं लग्न आहे, मला नाही माहिती. मग अशी माणसं आहेत जे स्वतःच्या घरात काय चाललेलं आहे ते बघत नाही, पण दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे ते बघतात. मग लग्न कधी होणार आहे, कधी करतात लग्न, असं तसं हे चाललेलं असतं. मग लग्न आता झालं की आता मग मी आता डॉक्टरकडे जाते. तर डॉक्टरकडे आता मी कशाला जाते? मला एन्झायटी आहे म्हणून जाते, मला काय प्रॉब्लेम आहे म्हणून जाते. तर ते लोकांना मी म्हणजे कोणाला फोन करून सांगते की अभी आप जल्दी लेने आओ, आप अपने बच्चों को जरा मुझे डॉक्टर के पास जाना है. तर त्यांना एकच वाटतं की बाबा गुड न्यूज आहे. म्हणजे काय, म्हणजे अरे काय गुड न्यूज काय असेल तर तुम्हाला कळेलच नाही, तुम्हाला माहिती पडेल किंवा मी स्वतःहून सांगेन की बाबा असं असं आहे. आता पोरं तर काय वरून डाउनलोड करून तर होणार नाही. जो प्रोसेस होतो तो तसाच प्रोसेस होणार आणि जेव्हा होईल तेव्हा होईल ना. म्हणजे आता लग्न झालं, लग्नानंतर पोरं झाल्यानंतर पोरांचं पण काय होणार ते फ्युचर पण मला विचारत बसलेली. यार मला काय माहिती कोणाचं काय होणार आहे. मग आता टेन्शन लागलं आहे की माझ्या पोरांचं, मग माझ्या पोरांना पण हेच फेस करायला लागणार आहे जे मी फेस करते. म्हणजे माणूस बसला असेल बैठे हो, उभं असेल तर खडे हो. काय काय चाललं आहे, काय करायचं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये? तुम्ही झाका ना, तुम्ही स्वतःचं बघा ना. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून, हे असं चाललं आहे. खरंच इरिटेट होतं. म्हणजे स्वतःची लाईफ, तुम्ही स्वतःचं लाईफमध्ये काय चाललं आहे ते दाखवा ना, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय तुमचं घेणं देणं. तर असं आहे. हेच थोडंसं शेअर करायचं होतं मला. तर तुम्ही पण असं, तुमच्या पण असं कोणतरी लाईफमध्ये असं झाकतं का की कब शादी होगी, कभी पास होएगा तू, कितने पर्सेंटेज आहे, 10th में कितने आए थे, 11th में कितने आहे, 12th में, तुम्हाला काय घेणं देणं आहे? होतं का तुमच्याबरोबर? होत असेल तर कॉमेंट नक्की करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कॉमेंट करा.
आणि असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील माझे. मी रील्समध्ये ट्राय करते थोडी ॲक्टिंग, तर बघत राहा माझे रील्स पण आणि व्हिडिओज पण. सपोर्ट करा गाईज. आय लव्ह यू गाईज. थँक्स फॉर सपोर्टिंग मी. God love.